सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्वेतील आढवली ढोकळी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। विशेषतः पाहायला गेलं तर गुडघ्याभर पाणी जे आहे तो पूर्ण परिसरात साचला आणि यामुळे या आढवली ढोकळी परिसरात असलेल्या अनेक इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात जे ग्राउंड फ्लोअरला राहतात त्या तळमजल्याच्या घरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेत। एकंदरीत अनेक घरामध्ये मोठ्या प्रमाणात सामानाचं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेले आहेत। नेमकं या इमारतीमध्ये राहणाऱ्याच्या जे रहिवासी आहेत कशामुळे हे पाणी आलं नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही रहिवासी आहेत, आपण यांच्याकडनं जाणून घेऊया। काका, तुम्ही किती वर्षापासून राहतात आणि या वर्षीची परिस्थिती काय? या वर्षी परिस्थिती म्हणजे काय, म्हणजे आम्हाला 10 वर्षे आली, म्हणजे पैसे एवढा पाणी भरतो, आता घरामध्ये पाणी पुरा भरला आहे आणि ते आता काय करायचं, सामान कुठे ठेवायचं कुठे नाही, तर कमसे वर्षातून 5-6 वेळा पाणी भरतोच, म्हणजे एक वेळा असं पाणी भरतो। त्याचे काय ते तुम्ही सोय बी करून काय ते करा। नुकसान म्हणजे आता घरची नुकसान, आता फ्रीज आहे, टी व्ही कुठे ठेवायचे, काय काय कसं करायचं आता यांना विचारा पाहिजे, तुम्ही बोला पाहिजे। तुम्ही कुठे राहतात आणि काय नुकसान झालं तुमचं? किधर रहते हो आप और क्या नुकसान हुआ है? हम इधर नीलकंठ में रहते हैं और इधर में हमारा सारा पूरा घर में पानी भर गया और सारा सामान A to Z गीला हो गया है और उधर में कोई वो सूखने का कोई व्यवस्था ही नहीं है इधर। हम लोग क्या करें? क्या घर में सामान था और कितना नुकसान हुआ? हमारा तो पैसा भी पानी में बह गया है, पर्स के साथ पर्स भी और सब पैसा पानी में बह गया और सारा सामान गीला, बिस्तर उस्तर कुछ ना रहा है। एकंदरीत आपण पाहिलं तर जे इमारतीमध्ये राहणारे त्या रहिवाशांचा संताप इकडे व्यक्त केला जातोय। नाले सफाई झाल्याचं सांगितलं जात होतं, मात्र आढवली ढोकली या परिसरामध्ये अनधिकृत जे घरं आणि इमारत्या बांधल्यात त्यांना गटारी आणि नाले न बांधल्याने ही परिस्थिती या ठिकाणी असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।